ताडकळ जिल्हा परिषद सर्कलमधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेला आहे। मी भारतीय जनता पार्टी बीजेपी मधून फॉर्म भरण्यासाठी गेली अनेक दिवस झालं मी ताडकळ परिसरामध्ये काम करत आहे। जेव्हापासून हे राखीव सुटलेलं आहे, गेली 5 वर्षापासून मी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत आहे। या मागील काही महिन्यामध्ये 17 गावामध्ये माझे शिबिर झालेले आहेत। आतापर्यंत मी 8650 लोकांची तपासणी करून त्यांना वैद्यकीय सेवा सुद्धा दिलेली आहे। पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी सांगितलं होतं की डॉक्टर तुम्ही काम करा, आणि मी काम केलं आहे। परंतु कालपासून माझा संपर्क होत नाही, नेमकं कळत नाही। तर मी आता भारतीय जनता पार्टीचा आणि एक अपक्ष असा दोन्ही फॉर्म भरलेला आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या पक्षातील नेत्यांनाही सांगू शकतो, भारतीय जनता पार्टीसारख्या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये पण आपण प्रेस कॉन्फरन्स न घेतल्यामुळं किंवा उमेदवारी जाहीर न केल्यामुळं किंवा लोकांपर्यंत न कळल्यामुळं आमच्यामध्ये प्रचंड संभ्रमावस्था झालेली आहे। तर परभणी जिल्ह्यामध्ये रात्री 2 पर्यंतही हे जाहीर झाले नसल्यामुळे अडचणी आलेल्या आहेत, आणि मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मला मिळेल आणि मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवरच ही निवडणूक लढवणार आहे। 17 गाव आहेत, ज्याच्यामध्ये ताडकळस, फुरकळस, खडाळा, माखणी, सिरकळस, बलसा, तामकळस, खांबेगाव, महातपुरी, सुकी, गणपूर, ममदापूर, कानेगाव, फुकटगाव हे इत्यादी गाव आहेत। आमच्या ताडकळस परिसरामध्ये सर्कलमध्ये रस्त्याची समस्या आहे। कानेगाव, फुकटगाव जाता येणार नाही। जर एखादी महिला जर गरोदर असेल, प्रेग्नंट असेल आणि जर तिला जर कळा येत असतील, आपण म्हणतो अडलेली महिला, तर या लोकांनी करून दाखव, त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये नेऊन दाखव, शक्य होणार नाही। जर एखाद्या माणसाला जर हार्ट अटॅक आला तर त्याने गावात जीव सोडायला परवडते, परंतु ॲम्ब्युलन्समधून त्या रस्त्यावरून गाडी ते चालू शकत नाही। एवढे खड्डे आहेत। माझी प्रामुख्याने 2-3 गोष्टीसाठी मी या निवडणुकीसाठी उभा आहे। मला आरोग्य क्षेत्रामध्ये मी डॉक्टर आहे, माझं MBBS झालेलं आहे, मी प्रॅक्टिस करतो। परभणीला हॉस्पिटल आहे, ताडकसला माझं हॉस्पिटल आहे। मला आरोग्य सेवा आपल्या दारी हा उपक्रम राबवायचा आहे। 1 रुपयामध्ये लोकांना 1 वर्षभर सेवा मी देणार आहे। 1 रुपयामध्ये डॉक्टरची कोणतीही फीस लागणार नाही, यासाठी मी उभा आहे। मी उभा आहे ज्या परिवारातून आलोय, मी अत्यंत गरीब परिवारातून आलो। माझे आई वडील दुसऱ्याच्या शेतात काम करतात। माझा पारंपरिक व्यवसाय चर्मकार कुटुंबातला मी आहे। ज्या गरिबीतून मी आलोय, ज्या परिस्थितीतून मी आलोय, ज्या हालापेष्टा माझ्या झाल्यात, त्या हालापेष्टा आपल्या परिसरातील विद्यार्थ्याच्या होऊ नये, शैक्षणिक उद्धारासाठी, शैक्षणिक परिवर्तनासाठी मी उभा आहे। आणि ताडकसला मी शैक्षणिक हब तयार करल। ताडकसमध्ये DED, BEd, पॉलिटेक्निक, ITI कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अशा कॉलेज आणण्यासाठी मी काम करत आहे। त्याचबरोबर ताडकस परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न होते। ते सोयाबीन बाहेरगावी जाते, प्रोसेसिंग होऊन आपल्याला तेल येते, सोयावड्या येतात, आपली पोरं शिकून बाहेरगावी जातात। तर माझं मोठ्या कंपन्यांसोबत मी चर्चा करल आणि ताडकस येथे एक इंडस्ट्रियल हब करण्याचं हे स्वप्न उराशी बाळगून आपल्या तरुणांना आपल्या जिल्ह्यात, आपल्या ताडकस परिसरात रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी मी उभा आहे। तर मी मायबाप जनतेला, मी शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, बौद्धिक विकासासाठी मी उभा आहे। आणि बघू शकता तुम्ही, हजारो तरुण आज रस्त्यावर उतरलेले आहेत।